ह्या मुली पटापट आपलं त्यांच्या हातात खंदील, मी त्यांच्या माग हा. चिमणी घेऊन हळूच. हा मग त्यांनी मला असं बघितलं, बर कोण अरे म्हणले चिमणी घेऊन चालले. आणि कधी कधी तेल पण नसायचं डोक्याला जाताना विणी घालायला, हा त्यावेळेस पाणी लावाय. माझी आई लोकांच्या झालोटी करून पाठीभर भाकरी आणलेल्या. मग पुढं पुढं मला थोडं कळायला लागलं. हा मग आई चहा पिली तर मी चहा पित नव्हते. आई म्हणायची तसं करू नये, ती मोठी लोक असते ती. बर मी म्हणायचे असू दे ती मोठी, आपण गरीब आहे असू दे, आपण मी मोठं होईल कधीतरी. होय त्या हुडपणातली आपली भाषा माझी असं तुम्हाला म्हणजे. असं वाटायचं. हो मला वाटलं. मग त्यांनी सुद्धा काय करायचं, नुसतं पदर निघलेले अशा इरकली पहिल्या असायच्या, पदर निघलेले तसेच द्यायची इरकल. पुस्तकं घ्यायसाठी मी लिंबोळे याचायचे. आणि आज त्या सावित्रीबाईंनी जर शाळा काढली नसती तर आज मी तुमच्या समोर पण नसते आणि कोण कुठंही पण आम्हाला दिसलं नसतं. किती मग रोजगार मिळायचा त्याचा? रोजगार कुठला, झालोटीला भाकरी होत्या वर्षाला. एका घरची 8 पहिल्या वर्षाला ज्वारी यायची. हम्म. एका घरचे काहीतरी 400-200 रुपये वर्षाला द्यायचे. आम्ही प्रत्येक जण पहिल्या अक्षरानं नावाच्याच बोलायचो एकामेकीला. काय काय कसं? हा, आता माझं नाव चंपात्र, मला त्यांनी चे म्हणायचं. बर जिचं मंगल आहे तिला मी म म्हणायचं. बर कुणाचं कविता आहे तिला क म्हणायचं. अच्छा. अशा हाका मारायच्या. हा. म्हणजे आम्हाला ती सवयच लागून हा, गेली. हा. आई लोकांच्या झालोटी करायची. हम्म. वडील लहानपणी वारलेला आम्हाला आठवत नाहीत. बर भाऊ 4, पण कामधंदा नव्हता. इथं लोकांच्या चाकऱ्या नोकऱ्या घालून घालून कटाळले. हा ती गेली पुण्याला. हा. नंतर मी आणि आई कुठं राहायला कुठं होतो तुम्ही? उपलाय बुद्रुक. होय. अण्णाभाऊ साठेनगर. किती लोकसंख्या होती माहिती आहे का तुम्हाला गावची? गावची लोकसंख्या त्यावेळेस असेल एक 4-5 हजार असेल. बर आणि आता मग वाढली. त्या काळात असे दुकान वगैरे होते का गावामध्ये? होते की किराणा दुकान हे असायचे, हा पण थोडक्या प्रमाणात. बर काय काय मिळायचं दुकानात आठवतंय का तुम्हाला? दुकानात आम्हाला शेंगदाणे, मटकीची डाळ, हा हुलगा, हा गूळ, हम्म. 5 पैशाची चहाची पुडी. हम्म. चहा करायचं म्हणलं तर गुळाचा चहा पहिला प्यायचो ना. बर मग पहिलं काय किलो नव्हता, छटाक नव्हता. हा असं मागितलं की बचकन कागदात घ्यायचं आणि द्यायचं. बर आणि भाजीला डाळ मागितली, मटकीची डाळ, शेंगदाणं तर 4 आणे दिलं तर एवढी मोठी खोंगाभर डाळ यायची, शेंगदाणं खोंगाभर यायचं, त्याचं कालवण करायचं. बर हां, तिखट म्हणलं तर गरिबीला कधी लवकर मिळालं नाही. हा ज्यावेळेस रानात मिरच्याला जाईल तोडून आणेल त्यावेळेस त्याला मसाला आहे तर हाय, नाही तर नाही. नाहीतर आपलं तांबडं उकळात कुटून ठेवायचं. त्यावेळेस तिखट करायच्या गिरणी पण नव्हत्या ना. हा घरीच काढायचं, बर आई करायची बसून बसून. असं करत करत किराणा दुकानात जायला पैसा असायचे का त्यावेळेस तुमच्याजवळ? कुठलं पैशन काय, आई लोकांचं काम करायची. कधी तर आई मग सवड मिळली तर खुरपाय जायची. त्यावेळेस रोजगार 10 आणे 12 आणे. हा मग ते आल्यानंतर त्याच्यात असं गोळ, चहाची पुडी असलं काय लागलं तर असं आणायचं. बर हं. शेती होती का तुम्हाला? हं? शेती शेती होती, पण आमच्या भावाने व्यसनाच्या ह्याच्यात आमच्या चुलत्याने भावाने विकून टाकली. होय. तेव्हा आम्ही लहान होतो, मग तुम्हाला काहीच ठेवलं नाही का त्यांनी? आम्हाला काहीच ठेवलं नाही. होय. हं. मग ज्यावेळेस होती त्यावेळेस शेती करायची कधी? कुठलं करायला आणि फिरायला, मग कोण शेती कोण करायची? असंच पडलेलं. होय. हं. बर मग घरामध्ये आई काम करून तेवढंच त्याच्यावरच भागायची का? त्याच्यावरच भागवायचो. गावातल्या भाकरी बिकरी यायच्या ना. हा झाडलोट केलेल्या घरची एक भाकरी यायची, एका घरची एक भाकरी, भाजी काहीतरी. झाडलोट म्हणजे? असे 4 लोकांचे घर झाडायला जायचं ना. आता बंगल्यात कशा महिला धुणं भांड्याला जातात, हा तसं झाडायला पुसायला आई जायची माझी. होय. हो, गावामध्ये गावामध्ये आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी. आणि किती मग रोजगार मिळायचा त्याचा? रोजगार कुठला, झालोटीला भाकरी होत्या वर्षाला एका घरची 8 पहिल्या वर्षाला ज्वारी यायची. हम्म. एका घरचे काहीतरी 400-200 रुपये वर्षाला द्यायचे. बर आणि आईला एका घरी एक साडी चोळी द्यायची वर्षाला. हा हं. किती घरी जायची अशी आई? आई 4-5 घरी जायची ना. होय. होय, तुम्ही कधी सोबत जायचं का आई सोबत? आईसोबत जायचे ना. मी शाळेला होते, हा सुट्टी असली की आईसोबत जायचे. बर तिला झाडू पण लागायचे. हा सकाळी आई उठून जायची, मला शाळा असताना हा मी शाळेला जायची. रविवारी मात्र मी आई बरोबर आई पुढे गेली की मागणं जायची. पुढं पुढं आईला होईना, केराच्या पाट्या भरलेल्या उचलत नव्हत्या, कंबर दुखायची, पाय दुखायचे. मग मी म्हणायचे आई तू झाड, मी येऊन केराच्या पाट्या भरून टाकते. आणि ती पाट्या भरायच्या आणि उकरड्यावर नेऊन टाकायच्या. बर हो, हे ज्यांच्या घरात तुम्ही जात होता ते कोणाची घरी होती काय? वाण्याची, देशमुखाची. बर मोठ्या लोकांची. बर 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 मग ते नुसतं खाय प्यायला दे, दुसरं पैसे वर देत नव्हते का? पैसे नव्हते देत. हा
त्यांचं घरचं सकाळचं काम करून जर त्यांच्या मळ्यात कामाला गेली आई हां. तर ती 10 किंवा 12 रोजगार एवढा मिळायचा. अच्छा. आणि हे काम करायला किती वाजता जायचं? काम करायला पहिला 11ला बायका जात होत्या, 10ला जात होत्या. नाही हे घरगुती काम घरगुती करायला काम पहाटच उठून जायची ना. किती वाजता? सकाळी 5, 4:30, 5ला जायची, दारं झाडायची, केर भरून टाकायचा. हां मग कुणाच्या शिळे भाकरी असायची, कोण ताजी केलेली घेऊन जावं म्हणायचे. हां. मग ज्या वेळेस आईला उरकल त्यावेळेस आई कुठेतरी मग मजुरीला किंवा त्यांच्या मळ्यात जायची. बर. मग त्यावेळेस त्यांनी रोजगार द्यायचे. हां 10ला गेलं तर 10:30, 11ला कामाला लागायचे. हां. तिथून 5-6ला सुटायचं. मग तुमची स्वतःची शेती असून का करत नव्हती बाई? होती ना स्वतः शेती होती. हां. भाऊ काय एवढं इंटरेस्ट नव्हता, शेती रानाची होती. नाही भाव जरी नसले करत, भाव लहान असतील ना त्यावेळेस? लहान होते पण इथं नव्हतेच ना, पुण्याला गेले. मग एक चुलता सुतगिरणीत ह्याला होता सोलापूरला. नाही तुमच्या लहानपणी आईने शेती का केली नाही? कोण करणार आहे? भाऊच गेले तिकडे निघून, तर कोण करणार आहे? तसं नाही, भाऊ पण तुमच्या पुढे लहानच असतील ना त्यावेळेस? लहान म्हणजे जरा मोठे होते तो, पण प्रॉपर्टी कुठं आहे घरी शेतीला काय वडील करायचं म्हणलं कधी तर? वारले? मला आठवत नाहीत वडील अच्छा, वारले. म्हणजे तुम्हाला आठवत नाही वडील वारलेले? हां. म्हणजे वडिलांनी शेती बिती केली तुम्हाला काही माहिती नाही? नाही अच्छा. म्हणजे मग तुमच्या नंतर ती वडिलांच्या नंतर शेती कोणी केलीच नाही? केलीच नाही. होय. हं. मग त्या काळामध्ये आता बघा जसं बायका कामधंदा करते त्या, जसं की बचत गट असतो हो. किंवा आता बरेच मार्ग असतात आपल्याला. आहे. त्या काळात काय असं नव्हतं का हो? नव्हतं काय. हां. काय नव्हतं, बचत गट नव्हते किंवा काय नव्हतं. फक्त परिस्थितीतनं जी गांजलेली होती ना, त्यांनी मजुरीसाठी धावायचं आणि त्याच्यावर आपलं पोट भरायचं, होय. एवढं होतं. असा विकास नव्हता. मग मजुरी तर मिळायची का? मजुरी मिळायची की 12 10. हां ते पण आईला वेळ मिळायचा नाही ना, हां. त्यांचीच कामं करायची. मग त्यांच्या जर ज्यादा काम केलं तर त्यांनी 1 शेर 2 शेर ज्वारी धान्य काय तर द्यायचे. हां. बर. असं व्हायचं. आणि जर आम्हाला घरात कालवणाला हे काय नसेल तर त्यातली ज्वारी आम्ही दुकानला न्यायची विकायला. हां 4 आण्याला चिपट, हां 8 आण्याला आठवभर शिकायची आणि त्यात आणायचं चहा गुळ हां. कालवणाला काहीतरी, बर. मग त्याच्यावर भागवायचं. नसेल तर चटणी रानात नाही कुठली तर भाजी आणायची हां. हुडकून, हां. ती कशी तरी भाजी वाकडी तिकडे करायची, त्याच्यावर आपलं हे करायचं. मग सणवाराला काय करायचं तुम्ही? सणावाराला आम्ही करतच नव्हतो. आम्हाला भरपूर सण यायचं त्यांच्या घरनं. हां. माझ्या जिथं काम करायचे ना हां. तिथं भरपूर सण देत होते. बर. म्हणजे अन्न द्यायला असं त्यांनी सुद्धा आम्हाला काम घेऊ दे, पण त्यांनी सुद्धा आम्हाला असे अन्न पाणी घालायला काटकसर केले नाही. बर. हां. मग सणाला नवीन कपडे वगैरे घालायचे का तुम्ही? कुठले कपडे मिळायचे सणाला? आम्हाला मग मिळत नव्हते. हां. रुची आहे. आणि म्हणजे मी शाळेत होते ना हां. तर मला वर्षाला 1 गणवेश. हां. मग एका दुकानी आई काय करायची, हां. म्हणायची मला साडी बिडी घेऊ नका, हां. माझ्या पुरीला गणवेशासाठी कपडे द्या. बर. मग त्या साडीच्या बदलात कपडे घ्यायची आणि तो गणवेश मला वर्षभर. अच्छा. आणि जर इथं फाटला असा दंडावर तर माझी आई तिथं ठिगळ लावायची. हां. मला कधी काय वाटलं नाही बर बर. की माझ्या मैत्रिणी मस्त मोठ्या घरच्या, हां. पण मला कधी हेवा वाटला नाही. हां, हां, कधी काय असं मनात आलं नाही. आईची मला शिकवण एकच होती, हां. हो तू शाळेत गेल्यावर हं. कोणाकडे पैसे असतील, कोणाकडे काय तर खायला असेल हं. तर कुणाचं सुद्धा मागू नको. हं. तुला पेन्सिल नसेल तर मागून घे, हं. पण कुणाची उचलून घेऊ नको. हं. खोटं बोलायचं नाही, कुणाचं काय घ्यायचं नाही. हं. आणि जे हाय आपलं हीच खायचं. बरं. ही आम्हाला पहिल्यापासून आईची शिकवण. होय. माझ्या अख्ख्या आयुष्यात माझं वय आता 67 आहे, हां. तर माझ्या आईची शिकवण जी होती त्या गरिबीतली, त्या शिकवणीवर मी आजपर्यंत तरुण आले. बरोबर. म्हणजे आयुष्य मी जगले, हं, हं, हं. लबाडी केली नाही, कुणाचा हेवा वाटला नाही. आईचं शिक्षण चालतं का हो? नाही हो, अडाणी होती माझी आई. मग आईचं शिक्षण नसताना देखील तुम्हाला त्यांनी शिकायला कसं काय लावलं? मला जा वाटत होतं. होय. दुसरी गेली की म्हणायची आई मला पण शाळेत जायचं. आई म्हणायची जा मग तुला जायचं तर. मला 3री पर्यंत पाटी नव्हती, बर. अर्धा पाटीचा तुकडा होता. हां. त्या अर्ध्या पाटीच्या तुकड्यावर मी लिहित होते. हां. आणि जसं जसं पुढे गेले हां. तशी मला नवीन पुस्तक कधी मिळालं नाही. हां. जुनी पुस्तकं मागच्या वर्षाची हां. ती 3-3 4-4 धडे गेलेलं ती पुस्तकं घ्यायची बर. आणि त्याच्यावर अभ्यास करायचा. हां. आणि मग त्या काळातली शाळा कशी होती हो काय? चांगली शाळा होती, शिक्षक पण चांगले होते ते काळात. होय. हो. आठवते का तुम्हाला शिक्षक कोण कोण आठवते का? शिक्षक आठवतात की. कोण कोण होते? काहीकडे गुरुजी होते, हेडगेरे गुरुजी होते, वागावकर गुरुजी होतं, नेमाडे गुरुजी होतं, जंगमबाई होत्या, उगलेबाई होत्या, हं. नेमाडेबाई होत्या. बर. आणि तुम्हाला मग शाळेमध्ये धडे कविता वगैरे काय आठवते का तुम्हाला? कोणत्या मला कोणत्या? कविता त्यातल्या लय आवडायच्या म्हणायला, कुठल्या होत्या? पण आता आठवण की. आणि त्यातली एक कविता बघा, हां. बाणी जगडे. हां. बाणी जगडे
निज गडे लढीवाळा निज निज माझ्या बाळा रवी गेला रे सोडून आकाशाला धन जैसे दुर्भाग्याला खडबड हे उंदीर करती कन शोधाया ते फिरती परी अंती निराश होती हेही सोडतील सदनाला जो जो रे जो बाळा. आणि जे शिकवायला जे शिक्षक होते त्याला तुम्हाला आवडायची कोणली, म्हणजे तुम्ही गुरुजी म्हणायचे काय म्हणायचे? आम्ही शिक्षकांना गुरुजी म्हणायचो होय. आणि बाईंना बाई म्हणायचो. मॅडम म्हणत नव्हतो त्यावेळेस. बर बर बाई म्हणायचो हा. आणि गुरुजी. आणि कोण सगळ्यात जास्त कोण आवडायचं तुम्हाला? आम्हाला सगळे शिक्षक आवडत होते. होय. हो. बर. पूर्वीचे शिक्षक लय चांगले होते. हा. समान वागणूक देत होते. हां. असं म्हणजे गरीबाचा हाय आणि मोठ्याचा हाय हां. असं आमच्या वेळेस तर माझ्या निदर्शनास म्हणजे आलं नाही. म्हणजे मला कधी तसं केलं नाही मी एवढी परिस्थितीतले असून. आता बघा तुम्ही मागे सांगितलं तुम्ही तुमची आई म्हणजे झाड लोट वगैरे करून ते तुमचं फळपाणी वगैरे ते करायचे, बरोबर आहे. मग इतर लोक जी तुमच्यासोबत किंवा तुमचे नातेवाईक वगैरे ते काय करायचे? ना ते काय सगळे अशीच हां. आमच्यावरच बेकारीच आम्ही सगळी. होय. नोकरीला वर कोण नव्हतं का? नव्हतं हो त्यावेळेस कोणी नोकरीला. मग सगळी अशी मिळून मिसळून राहायची का? नाही हो, कसं नाही, इकडं फटकून तिकडं फटकून. सोलापूरचा एक चुलता होता ते गेले गिरणीत कामाला होते. ते नाही जे तुम्ही पहिले लोक ना. हा. हो, शेजारी पाजारी आम्ही सगळे मिळून मिसळून. माझी आई लोकांच्या झालोटी करून पाठीभर भाकरी आणलेल्या. हां. अशा माझ्या चुलत्या हे सगळे आम्ही मिळून भाज्या आणलेल्या वाड्यातनं सगळ्यांनी मिळून खायचं. बरं. कामाला चाललं मिळून जायचं. काय काय जाऊ ते वाढून दिलं त्यात काय काय वाढून द्यायचे बघा. डाळीची आमटी असेल, आमटी भाकरी काय लोणचं ताक दही जे काय त्यांच्यात असेल ते देत होते. कशात द्यायची ती? त्यावेळेस असं होतं जातीभेद होता जरा. बर. मग आम्हाला आमचंच भांडं न्यावं लागायचं ना भाजी आणायला. हां. आमच्या भांड्यात त्यांनी भाजी वाढायची हां. आणि आम्हाला त्यांनी चहा द्यायचं म्हणलं तर त्यांचा ग्लास आमच्यासाठी नव्हता. मग आमच्यासाठी एक काचेचे ग्लास होते त्यांच्याकडे. बर. ते ठराविक बाहेरच्या लोकांना ते त्या काचेतच चहा द्यायचे. होय. अच्छा, म्हणजे ती भांडी वेगळीच असायची का? हा, ती भांडी वेगळीच. हां. कोण बाहेरचे लोक येतील त्यांना चहा द्यायला ह्याला ती भांडी वेगळीच होती. हां. हा. आणि मग ती भांडी धुवायची कोणी? आम्ही कोण चहा पितंय त्यांनीच धुवायची. होय. हा, आपणच धुई भांडी? आपणच धुवायची. बर. मग पुढं पुढं मला थोडं कळायला लागलं. हां. मग आई चहा पिली तर मी चहा पित नव्हते. बर. आई म्हणायची पिके, हा. मी म्हणायची नको नाही मला आवडत. का बरं येत नव्हतं चहा? हा, का बरं? कोणी धुत बसायची भांडी. माझ्या आईला उठून कामाला जावं लागायचं. बर. मग ती चहा न पिलेला बरा. हां. हां. घरी प्यायचा गुलाचा चहा भरपूर नंतर आल्यावर. हां. आई म्हणायची तसं करू नये, ती मोठी लोक असते ती. बर. मी म्हणायची असू दे ती मोठी, हां. आपण गरीब आहे असू दे, आपण मी मोठं होईल कधीतरी. होय. त्या हुडपणातली आपली भाषा माझी असं तुम्हाला म्हणजे. असं वाटायचं? हो, मला किती वाटायचं. वय होतं त्यावेळेस तुमचं? माझं वय असेल की शाळेला होता का त्यावेळेस तुम्ही? किती हो होते की कितवीला? त्यावेळेस असेल मी 4थी 5वीला होय. असेल. हा. काय कसं चालायचं नेमकं ते जे आता तुम्ही जे सांगितलं हां. जे अशा गोष्टी चालल्या नेमकं काय चालायचं अजून काय काय असायचं? लय असायचं. पुन्हा सण आला की दीपोळीला वाढून द्यायचं. सणाच्या अगोदर त्यांची साफसफाई करायची. तिथं जायचं. मग मला जर जुने पाणी कपडे त्यांच्या मुलांची असली, लहान मुलांची, माझ्या वयाच्या मुलींची, बर. तर आई म्हणायची मग तुमच्या मुलांना नवीन कपडे घेतलेत, जुने असले तर द्या आता आमच्या मुलीला. त्यांनी द्यायची जुने कपडे. मग ती त्यांनी जुने आणलेला आम्ही धुवून ते कपडे घालायचो. बर. शाळेत होते तरी आले की गणवेश काढून ठेवायचा हां. आणि त्यांनी दिलेले जुने कपडे तीच आपली घालायची. बर. मग त्यांच्या घरी आईला असं- माझ्या साडी नसतं, आई म्हणायची माझी साडी फाटली वहिनी कसं काय करता. मग त्यांनी सुद्धा काय करायचं, नुसतं पदर निघलेले अशा इरकली पहिल्या असायच्या, पदर निघलेले तसेच द्यायची इरकल, चोळ्या द्यायच्या. हा, बर. असं आमचं जीवन ढकलत गेलं. मग पानोट्याचं कसं होतं पाण्याला? पाणवठ्याला असं होतं, आम्ही त्या पाणवठ्यापर्यंत जायचं पण आम्ही त्या विहिरीला शिवायचं नाही. तिथं राहट बसवलेले होते. मग तिथं मराठीची माणसं कोण वाण्याचा बामणाचा येईल त्याला म्हणायची एवढी घागर काढून द्यावं. मग त्यांनी आमची घागर घ्यायची किंवा त्यांच्या घागरीतनं काढायचं आणि आमच्या घागरीत वतायचं आणि मग ती घागर आम्ही घरी घेऊन यायची.
मग त्या जिथून पण तुम्ही पाणी आणायचा त्या विहिरीवरनं हा कोण गाविरीवर समजा तिथं कोण नसलं हा तुम्ही जाऊन पाणी काढत नव्हता का? नव्हतं आम्ही काढत तसं नाही. कशाला आपल्याला म्हणण्यातला विहिरीला शिवू नको, राहिलं थांबायचं जरा कोणतरी येऊस तर. होय. हा मग जर लवकर कोण नाही आलं तर काय करायचं? थांबायचं, किती वेळ? लय वेळ थांबायचं, कधी येईल तवा. होय. हा वाट बघत बसायचं. वाट बघत बसायचं कवा येईल तवा. हा आणि आल्यावर द्या बाई लय उशीर झालाय, कामाला जायचं आहे किंवा आम्हाला पाणी नाही, मग ती द्यायची का काढून? द्यायचे काढून. ती काढून द्यायची का राग करायची का? नाही ज्याला एखाद्याला लय घाय असेल ती म्हणायचं थांबा आता ओतून आलो मग देतो, घरी पाणी नाही आमच्या बी. होय. म्हणजे असं कधी झालंय का तुम्हाला बिगर पाण्याचं मागेर पडायला असं कधी झालंय? नाही नाही पाणी कोणतरी यायचं ना, एक गेला तर दुसरं यायचं, दुसरं गेलं तिसरं यायचं. होय. पाणवठा म्हणल्यावर त्याच्यामुळे थांबायचो आम्ही तिथं. बर. आणि मग त्यांच्या घरी कधी तुम्ही असं बसून जेवलाय का? हो त्यांच्या घरी बसून जेवलो ना. आई काम दिवसभर करायचं असले, त्यांची दळणं निवडायची काय असेल तर त्यावेळेस मला आईपाशी थांबावं लागायचं सुट्टी दिवशी. त्यांची दळणं निवडायची का? दळणं बी निवडायची. मग दळणं निवडल्यावर त्यांनी त्या दळणाबद्दल चिपट आठवा काहीतरी ज्वारी वाढायचे, हा. ती वेगळंच वाढायची आपलं. बर. हं. जे मग जेवण त्यावेळेस द्यायची जेवायला आम्हाला ती होय. भाकरी खावा म्हणायचे. हा. त्यावेळेस भाकरी त्यांनी आपल्याला अशी वरणच टाकायची. हा. मग आपल्या आपल्या फडक्यावर घेऊनच ती भाकरी खायची ना. होय. हो मग ती भाजी किंवा कालवण आमटी असेल ती कशात खायचं? ती काय तर डबा फिबा आई घेऊन जायची ना बरोबर, हा. दुपारी तिथं जेवायचं म्हणल्यावर. बर. हा त्यात ते नाहीतर ठराविक वाटी बिटी खापराची होते बघा, त्याला पहिलं शिकुरी म्हणायचे, बर. त्याच्यात द्यायचे कधी. हा. मग ते त्याच्यात खायचो आम्ही. होय. हा आणि हे मटण मासे असायचे का? मटण मासे होते की पहिलं. हा. होय तुमच्या घरी असायचे का? आमच्या घरी पैसाच नव्हता तर सारखं सारखं कुठलं. हा. मग कधीतरी 1 महिन्यात 2 महिन्यातनं होय. मिळलं तर आई आमची घ्यायची. हा. हा मग हे तुमचे मित्र मैत्रिणी होते का तुमच्या त्यांच्यातले? मैत्रिणी होत्या ना माझ्याकडे, त्यांचे भरपूर, त्यांच्या घरातल्याच मुली होत्या माझ्या. होय. हो मग तुम्ही मैत्रीण कसं राहायचं हो? चांगलं राहायचो आम्ही. होय. होय तुम्ही त्यांनी पण माझा कधी रागराग केला नाही. नाही जे असं शोध वगैरे असं ते शिवताची पाळायचं वरती का? घरात गेल्यावर होय. बाहेर काय केलं नाही तसं. बर. मैत्रिणी तसंच थांबवून घ्यायच्या. हा. हं. बाहेर मिळून मिसळून राहायचं. मिळून मिसळून राहायचं बाहेर. ते घरच्यांना माहित असायचं का? घरच्यांना माहित असायचं की. मग काय म्हणायचे घरचे? कशाला घरची, पुन्हा आल्यावर त्या मुलींना काहीतरी म्हणत असतील आत. हा. आमच्या समोर काय म्हणले नाही ते कधी. होय. हा कोण तुमच्या एकदम जीवाची मैत्रीण कोण होती? माझ्या जीवाची मैत्रीण आनंदी गोरे, हं. परत सिंधू गोरे, बर. विमल वास्ते, हा. तर त्याच्या आधी मला हे सांगा, तुम्हाला म्हणजे शिकण्याचं मत एवढं कसं काय समजत होतं तुम्हाला? शिकावं का वाटत होतं तुम्हाला? मला दुसऱ्या मुली गणवेश घालून चाललेले आवडायचं, झेंडा वंदनला सगळे जमलेले आवडायचं. मला पण वाटायचं आपण पण तसं जावं, आपण पण गणवेश घातला की आपण पण झेंडा वंदनमध्ये जातोय, झेंडा कसा फडकतोय तेही कळतंय आपल्याला, आपण शिकत राहायचं. बर. हां आणि एक कसं एक थोडा पुढं पुढं स्वाभिमान जागृत व्हायला लागला. हा. म्हणजे एका मुलीनं मला काय केलं, परीक्षेला तिनं गाईड घेतलं होतं. 7वीची परीक्षा होती, केंद्रावर पहिली असायची बोर्डावर. हा. मग मला नव्हतं मला गाईड. मग मी तिला म्हणलं अगं मला तुझं गाईड पण जरा दे की मला वाचू दे. हो नाही बाबा म्हणले आता 7वीला आपली केंद्रावरची परीक्षा आहे, मी नाही तुला देणार. मग नाही म्हणल्यावर मला वाईट वाटलं. मला वाटायचं ही गाईड त्यावेळेस किती एक 10-15 रुपये किंमत असेल, पण त्यावेळेस आमच्या मानाने ती 15 लाख झालं. बरोबर. नव्हतं ना आम्हाला पैसे बघायला. हं. मग मला वाईट वाटलं. तिथनं मला वाटायला लागलं आता इथनं कुणालाच काय मागाय नको. त्या मैत्रिणी आपल्याला गोड बोलल्या तर बोलायचं हे करायचं, पण त्यांचं काय मागायचंच नाही. बर. मग आईला सांगितलं मला बघ तिनं पुस्तक दिलं नाही. आई म्हणली मी नाही का तुला सांगितलं कुणाच काय मागायचं नाही म्हणून. अगं आई माझा अभ्यास आहे त्याच्यात, मला सुद्धा करू वाटतोय. असू दे नसू दे, तुझं क्रमिक पुस्तक आहे त्यातलंच कर, तुला काय करायचं असेल ती ना देऊ दे. मग मी तिला कधी पुन्हा गाईड मागितलं नाही आणि गाईडाची अपेक्षा केली नाही. माझ्याकडे जी क्रमिक पुस्तकं होती त्यातनंच मी अभ्यास करायचे. आणि विशेष म्हणजे केंद्रावर आम्ही एक 17 मुली होतो. 17 मुलीत मी उपळा बुद्रुकची एकटी पास झाले बोर्डावर. आणि रोपळे खुर्दीची माझी मैत्रिणी एक बर. कौशल्या पाटील म्हणून, अशी आम्ही दोघीच पास झालो. जे गाईड वाली होती ती नापास झाली? हा बर. 50-55% मार्क मिळाले केंद्रावर मला बोर्डावर. होय. हा 7वी जुनी 7वी पहिली. आणि तुम्ही शाळा शिकून काय तर बनायचं असं काय ठरवलं होतं का तुम्ही? पुढं लगे बनावं असं वाटलं नाही. हा.
7वी पास झाले, हा 8वीला गेले. 8वीला गेल्यावर एक कोळी सर, मिरजकर सर, काळे सर, असे बरेच सर लोक आमच्या वेळेस. बर. मग पुस्तकं मला नवीन नव्हती ना, जुनीच पुस्तक. आता मला पुस्तक 8वी 7वी पास झाले, सगळे चांगले चांगले लोक, ठराविक लोक नटायला लागले माझ्या गरिबीत मी पास झालेली गावातली. मग गावातली लोक म्हणले आईला, दुर्पा म्हणले पुरीला घाल पुढे शिकायला. आई म्हणले परिस्थिती अशी आहे की हो, काय हरकत नाही, असू दे म्हणले, जुनी तर जुनी. मग आईला म्हणलं आहे आता सुट्टी आहे, लिंबोळ्या लागले ते. परीक्षा केंद्राच्या आधी झालती ना, शाळेच्या अगोदर महिना 2 महिने सुट्टी होती. मग मी पुस्तकं घ्यायसाठी मी लिंबोळ्या जायचे, आमच्यातल्या बाया चालल्यावर लिंबोळ्या याचायच्या, आणायच्या, ठेवायच्या. कोणतरी व्यापारी यायचा घ्यायला, नाही घेतल्या तर माड्याला विकाय न्यायच्या. आणि लिंबोळ्या इकून मी पुस्तकं घेतली. अशी लिंबोळ्या इकून मिरच्याला काय बी करायची मी काम. लिंबोळ्या याचाला कुठं जायचं? तिथं आमच्या गावातच उपलाय बुद्रुकला रानात, कुणाची बाया चालली त्यांच्या संग जायचं, लिंबोळ्याचं वजा आणायचं, सासवायचं. आणि आठवड्याला कोणतरी व्यापारी यायचे. हा, नाहीतर पाणी तापवायचा डबा, म्हणजे तेलाचा पहिला मोठा डबा, तो डबा रुपयाला, 1.25 रुपयाला असं कोणतरी येऊन ते घेऊन जायचं. पुढं पुढं किलोवर घ्यायला लागले. पुन्हा पुढं लिंबोळ्याचं बी काढायला सांगायला लागले. मग ते लिंबोळ्या दिवसभर याचायच्या, दुपारीनं तिसरा पारा कुठं तर पाण्याच्या कड्यावर टाकायच्या, वड्यात तुडवायच्या, ते चवाळ्यानं धुवायच्या, नाहीतर टोपल्यानं धुवायचं बी, आणि ते घरी आणून पुन्हा संध्याकाळी त्याची फोल निवडत बसायचं. असं करत करत पुस्तकाला पैसे जमवून जुनेच पुस्तकं घ्यायची, पण नवी घ्यायची ताकद झाली ना, आणि परिस्थिती नव्हती ना त्याच्यामुळं. मग तिथनं मला गोडीच लागत गेली शाळेची. काय असू म्हणायची मी, तसं म्हणत अगोदर येत नव्हतं मनात की लय शिकते मी, की नोकरी करते. प्रॉपर्टीच नव्हती तर कुणाची शिकणार आहे मी. पण जोपर्यंत मला शिकता येते तोपर्यंत शिकायचं. मग आम्ही त्यावेळेस आम्हाला सहलीला न्यायचे. कुणाच्या मळ्यात सहल गेली तर आमचं आपलं काय जेवण, जी काय भाकरी चटणी असेल ती, मग मुली आणायच्या मोठ्या घरच्या. मग मला म्हणायच्या, आम्ही प्रत्येक जण पहिल्या अक्षरानं नावाच्याच बोलायचो का मिकीला. काय काय कसं? हा, आता माझं नाव चंपात्र, मला त्यांनी चे म्हणायचं. जिचं मंगल आहे तिला मी म म्हणायचं. कुणाचं कविता आहे तिला क म्हणायचं. अशा हाका मारायच्या, म्हणजे आम्हाला ती सवयच लागून गेली. मग जेवाय बसल्यावर त्यांनी म्हणायचं चल की अगं जीवो, तिनं म्हणायचं माझ्याकडे बस, हिनं म्हणायचं माझ्याकडे बस. मग तिनं भाजी वाढायची, मग मी आपलं ठेसा हे काय असेल ते त्यांना मी पण वाढायचे, आवडीनं खायच्या. त्या म्हणल्या नाही त्या कधी की नको तुझा ठेसा आहे, त्याने कधी असा भेद केला नाही. उलट म्हणायच्या तुझी भाकरी चुलीवरची आहे, हा, आणि कडक शेकलेली आहे भाकरी, ठेसा मला पण दे, मला पण दे. असं एकामेकी आम्ही खायचो. हा, आणि कपड्याच्या बाबतीत बी ती म्हणायच्या दुसरे कपडे नव्हते का ग तुला, एक ड्रेस घालून येते. मी म्हणायची नाही अगं दुसरी फाटलेली आहे ते, मी हीच घालते. बरं असू दे असू दे, तुला देऊ का माझ्याकडचा. मी म्हणायची नको, मला हीच आवडतोय लय म्हणून मी हीच घालते. हा, म्हणजे जे तुमची जवळची मैत्रीण होती ते विचारायचे का तुम्हाला? हा, विचारायच्या मला. होय. हा, आणि सगळ्यात जास्त कोणाचं खायला आवडायचं मला का? तुम्हाला म्हणा किंवा त्यांना, असं एकमेकाचं सगळ्यात जास्त? त्यांना मी मस्त गरीबातली होती तरी आमच्यातला हिरव्या मिरचीचा लसूण घालवला ठेसा बऱ्याच मुलींना आवडायचा. मग त्यांनी म्हणायचं ए ठेसा जास्त आण बर का. हा, आणि मी न्यायची भरपूर ठेसा, 3-4 भाकरी कडक शिकून न्यायच्या चुलीवरच्या. आम्ही त्या ठिकाणी बाहेरच्या बाहेर खायचो ना, आनंद वाटायचा त्यावेळेस एकामेकीचं खाल्लं म्हणजे. आणि तुम्हाला कोणाचं जेवण आवडायचं सगळ्यात जास्त? मला तसं काय नाही, कुणाचं का असं ना, ती मोठ्याची आहे मला तिचंच आवडतंय. नाही नाही तसं नाही, पण एक असतं ना आपल्याला एखादा पदार्थ आवडत असतो. मला काय आवडायचं लोणचं. मग लोणचं आणायचे त्या मुली, मी खायची लोणचं. लोणचं आवडीने खायचं? हो, लोणचं आवडीनं खायचे. भाज्यांचं काय एवढं वाटलं नाही, म्हणजे म्हणायची फक्त लोणचंच द्या मला. आणि मग ते शाळेत जे जेवण बांधून आणायचे द्या, त्यातल्या भाज्या काय काय कोणत्या कोणत्या असायच्या? त्यांच्या भाज्या मुगाची डाळ असायची, परत भोपळा असायचा, मटकीची डाळ असायची, डाळी हे रानातल्या ज्या भाज्या करतो, रानातल्या भाज्या माझ्याच भाकरीवर. काय काय असायच्या? तांदूळची भाजी, कुंजराची भाजी, पात्राची भाजी, राजगिऱ्याची भाजी, चिलची भाजी, अशा अनेक भाज्या आणायच्या ना बायका रानात आमच्या चुलत्या आहे त्या आम्हाला द्यायच्या. ते आमच्यातलं न्यायच्या, आम्ही त्यांच्यातलं खायचो. मग ते तांबडी चटणी लावून केलेली भाजी नुसती लसणाची फोडणी देऊन तीच आम्ही खायचो. ते आवडायची मुलींना.
आवडीनं खायच्या भांडणं वगैरे व्हायचे का तुमचे? व्हायची की आदनं मधनं भांडणं होय जागेसाठी बसण्यासाठी. होय. तिनं म्हणायचं तू माझ्यापाशी ये, तिनं म्हणायचं तू माझ्यापाशी ये, हा असं एकामेकीचं व्हायचं ना. पण बरं. तेवढ्या पुरतं तेवढं हा. आबोल्यात कधी ना 1 ते 2 दिवस असं आठवते का तुम्हाला एखादा किस्सा काही भांडणं झालेली तुम्ही काय आठवते का? भांडणं. हो, मी 4थी 5वीला असेल. बर. मग गाडगेबाई म्हणून होत्या सोलापूरच्या. हा मग त्याने आमची शिकवणी घेत होत्या. हा 4थीला पण पहिली बोर्डाचीच परीक्षा होते ना, म्हणजे केंद्रात असायची हा. केंद्रात. हा मग त्यावेळेस मला खंदील नव्हता. हा मग आम्ही त्या बाईंच्या घरी संध्याकाळी 6:30-7ला जायचो बर. अभ्यासाला. हा तिथं गेल्यावर त्या काय करायच्या, खंदिलाची वात थोडी आम्ही असं वळीनं बसलो हा की वात थोडी कमी करायची, त्यांच्या पुरता उजेड करायच्या कोण? मुली. आम्ही गेलेलो तासाला. बर. हा मग असं काय मला जरा असं म्हणजे मला कसं वाटायचं. मी म्हणायचे अगं मला उजेड पडत नाही, हा अंध दिसतंय ग. हा मग ती म्हणायची अगं आमचं राखेल लय जळतंय. हा मग 2-3 वेळा मी ऐकलं. हा मग नको म्हणलं तुझं जळतंय राखेल तर घे कंदील तुझ्याकडं. बर. मग मी पुन्हा 3ऱ्या-4थ्या दिवशी मी काय केलं, हा पहिलं राखेल मिळायचं सुट्टं. हा मग मी एक संध्याकाळी तासाला जाताना पिशवी आपल्या हातात धरायच्या होत्या. हा ते पिशवीत घातली आपली वही पेन टाकला, पेन्सिल टाकली हा आणि पिशवी घेऊन काड्याचं डबडं खिशात घातलं, हा परकरच्या खिशात घातलं काड्याचं डबडं बर. आणि चिमणी अशी हातात घेतली. अंधारात पहिलं काय रोडला लाईट नव्हती ना, हा आणि चिमणी अशी हातात घेऊन राखेल भरलेली होती. हम्म. पण अशी हातात अशी घेऊन गेले. हम्म. तिथं गेलो, ओळी बसल्या. हम्म. आल्याबाई म्हणल्या काढा आता पुस्तक, कालचा अभ्यास काय झालेला, कोणी पाठ केलाय. हम्म. मग त्या मुलीने कंदील बिंदील लावलं की मी लगेच काड्याची पेटी आजीत काढली खिशातनं हा आणि चिमणी ठेवली, चिमणी लावली. त्यांच्यापासून थोडं लांब बसले मी. बर. मग बघितलं मुलीने, हा. आता बाई चिमणीच आणली, आता बाई चिमणीच आणली. बर. तुम्हाला काय व्हायला लागलंय ग म्हणलं, तुमच्या खंदीलाचं राखेल जळतंय, तुमचा उजेड जातोय वाया, हा म्हणून माझी मी चिमणी आणली. हा माझ्या घरी चिमणी होती, चिमणी आणली. तुमच्या घरी कंदील होता, तुम्ही कंदील आणला. हा तुम्हाला उजेड मला दाखवाय नको वाटते तर कशाला तुमचं नुकसान करता, आणली मी चिमणी. बर. मग शिक्षिका चांगल्या होत्या. हा मला म्हणल्या काय जाधव हा चिमणी कोणी आणली? हा. म्हणलं बाई मीच आणली. हा. का आणली चिमणी? मला कंदील नाही म्हणलं, मुली कंदील वडून घेते त्या, मला काय नीट दिसत नाही म्हणलं. हम्म. ठेव म्हणल्या चिमणी, जाऊ म्हणल्या बर. आतला घरातला जाऊन कंदील घेऊन ये म्हणल्या आजीकडून. हम्म. तर म्हणलं नको, आजीला पण लागतंय म्हणलं, हम्म. आजीना तर कुठं दिसतंय म्हणलं, राहू द्या कंदील म्हणलं. बाई तसं काय म्हणू नका आणि काय वाटून बी घेऊ नका म्हणलं, हम्म. मला नाही त्याच काय वाटत म्हणलं. बर. मग मी काय त्यांचा कंदील आणला नाही. त्या मस्त म्हणल्या मला राहू द्या म्हणलं, अहो बाई उलट मला छान दिसतंय म्हणलं, मोठा उजेड पडतोय म्हणलं, त्यांच्यापेक्षा मी वात वर करून आली म्हणलं चिमणीची. बर. आणि मग त्या मी आपल्या चिमणीवर अभ्यास. मग एके दिवशी असं वारं बिरं नव्हतं, हम्म. तास सुटला. तास सुटल्यावर मी चिमणी अशीच हातात घेऊन रस्त्याने, पहिलं देव नव्हतं ना, कुठंतरी एक देव असायचा, हा ते खांब उभा केलेला आणि त्या असं चौकटीसारखं करून त्यात एक देवा बसवलेला असायचा. बर. मग चिमणी मी जवलीच नाही, तशीच चिमणी घेऊन मी आपल्या हळू घरी निघाले. बर. मग तिथं एक शरद आबा शेंडे म्हणून एक त्यांची माडी होती. बर. त्या माडीच्या कट्ट्यावर माझे जिथं काम करत होते राजाभाऊ शेट्टे म्हणून, हा ते त्यांचे वडील अशी माणसं बसलेली होती, बर. 7-8 माणसं. हम्म. ह्या मुली पटापटा आपलं त्यांच्या हातात खंदील, मी त्यांच्या माग हा. चिमणी घेऊन हळूच. हा मग त्यांनी मला असं बघितलं, बर. कोण अरे म्हणले चिमणी घेऊन चालले. हा मग म्हणलं मीच आहे. मीच कोणा इकडे म्हणले. ते म्हणले की मी त्यांच्याकडे गेले. अरे तू आहे होय चिमणी का? म्हणलं मला कंदीलच नाही हवं म्हणलं. हम्म. शैला पण मला दाखवत नाही म्हणले, त्यांची एक थोरली मुलगी होती माझ्या वर्गात, बर. शैला पण दाखवत नाही म्हणलं, राखेल जळतंय म्हणते. हम्म. अगं तू आम्हाला म्हणायचं का म्हणली नाही, आईपाशी सांगायचं. हा म्हणलं नाही सांगितलं. हम्म. मग उद्या तुला सुट्टी आहे, हा. उद्या सकाळी ये हम्म. आणि 3-4 कंदील आहे तर घरी ये. बर. त्यातला तुला कुठला कंदील न्यायचा ते घेऊन जा. बर. हा. असं तिचे चोडील मला म्हणाले. बर. मग मला सकाळी मी आईला म्हणलं मला बापू असं असं म्हणल्यात. आई म्हणलं हा आणि खंदील देतो म्हणल्यात. आई म्हणली ये. हा मग त्यांच्यात प्रभातचे खंदील चांगले होते नवे, बर. त्याला काच नव्हती. हा मग मी गेले की मग राजा बाप्पांनी त्यांच्या वडिलांना पण सांगितलं, दादा म्हणले हो काय पुरीला खंदील नाही, दुरपाच्या चिमणी घेऊन जाते म्हणले तासाला. हा गरिबीतनं शिकतंय, गरिबाचं लेकरू आहे. हा. मग दादा पण म्हणले दे बाबा देतील एक कंदील, हम्म. त्यांचे वडील. बर. मग रविवारी सकाळी गेले, आई आधी गेली, मी मागणे गेले. हम्म. मग गेले की मला त्यांचं आवरल्यावर देवपूजा ही झाली की मला म्हणले घे तुला यातला कुठला कंदील घ्यायचा ते. बर. मी म्हणलं तुम्हीच द्या कुठला द्यायचा ते काढून म्हणलं. हम्म. मग त्यांनी मला कंदील काढून दिला. म्हणले फक्त याला एक काच आण म्हणले. हम्म. त्यावेळेस कंदिलाची काच 12 आणे 8 आणे रुपयापर्यंत असायची. हम्म. पण ते आणायला पैसे कुठले. हा मग कंदील नेला. आई म्हणले ह्याला काचच नाही पैसे. आई म्हणले न्यायचा शिरभर ज्वारी विकायला हम्म. घरातली. हम्म. तिला काम केलेल्या लोकांनी वाढलेली ज्वारी. हम्म. मग ती दुकानी ज्वारी विकली हम्म. आणि त्यातनं एक काच आणली. हम्म.
आणि 5व्या-6व्या दिवशी कंदील घेऊन लावून गेले रस्त्याने मी. बरं. तिथं जाऊन लावला नाही, घरापासूनच लावून घेऊन गेले काय राखेल जाळायचंय म्हणून. हा मग तिथं गेले की कंदील त्यांनी लावायच्या आधी मी आपला लावूनच ठेवलेला. बर पुन्हा आल्या सगळ्या, कधी आणला कंदील, कधी आणला कंदील. हा. देवान दिलाय म्हणलं. बरं. कधी वाटणी जाता जाता चिमणी बघून देवानी मला कंदील आहे असं विनोदात आम्ही एकामेकीला बरं, बरं, असा अनुभव आला मला. हा, हा, हा. गाय म्हणायची तुला म्हणले ना असू दे, कुणाला काय म्हणू नको म्हणल्या तर म्हणले, आपली चिमणी तर चिमणी. बर आम्ही आईचं ऐकत गेलो समंजसपणाचं. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तूच ग काढली. दुसरी ओवी गायली तुझ्या ग धैर्याला, दगड गोटे खाऊन चालवली तू शाळा. घराबाहेर काढिले गुंडानी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला. तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला, फसलेल्या विधवांचा सांभाळ तू केला. अनाथांनी अबलांचे माय बाप होऊन, यशवंत बाळाला दत्तक घेतला. चौथी ओवी गायली तुझ्या थोर हृदयाला, माणुसकीचा झरा ज्यात नित्य ग वाहिला. ज्योतिबाची सावली नाही तू राहिली, सत्य धर्म प्रकाशात तेजाने तळपली. दलितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसा मी घेतला. भगिनींना जागवीन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, हेच तुला नमन. ही कविता म्हणजे मी ही स्वतः लिहिलेली नाही, हा पण एकदा कुठंतरी मला एक पान सापडलेलं होतं. बर हा. आणि त्या पानात मला कुठला बी कागद पडलेला उचलायची आणि वाचायची सवय. बर मग ती आणल्यावर मला ही ओवी बरी वाटली. हा. मग ती ओवी माझ्याकडे मी लिहून ठेवली. मग तुम्हाला असं का सावित्रीबाईबद्दल एवढं का आपुलकी वाटते हो? कारण सावित्रीबाईने हम्म, त्यांच्या लहानपणी त्यांचं लग्न झालं, मान्य आहे. हम्म, पण एक कसं आज मुलींना शिक्षण मिळत नव्हतं, मुलींना घराबाहेर पडता येत नव्हतं. हम्म, मग सावित्रीबाईंनी जिद्द केली ना की मुलींना शिकवायचंच. बर मग त्यांनी ज्या वेळेस शाळा ओपन केली त्यावेळेस त्यांना किती त्रास दिला जनतेनं. हम्म, हम्म, दगड गोटे आणले, शेण अंगावर फेकलं, किती काय केलं, पण त्यांनी तो छळ सहन केला. त्यांची एक जिद्द होती, मी मुलींसाठी शाळा काढणारच. हम्म. आणि आज त्या सावित्रीबाईंनी जर शाळा काढली नसती तर आज मी तुमच्या समोर पण नसते आणि कोण कुठंही पण आम्हाला दिसलं नसतं, असं झालं असतं. म्हणून मला सावित्रीबाईंचं अतिशय म्हणजे मला कौतुक वाटतं. तसंच आंबेडकरांचं आज जातीभेद असून सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही. गरिबी किती त्यांची, त्यातूनही त्यांनी जिद्द न सोडता शेवटी शिक्षण घेऊन ते संविधानाचे हिरा झाले आणि चमकले. जोपर्यंत आता पृथ्वी आकाश आहे तोपर्यंत त्यांचं विधान चमकत राहणार आहे. काय केलं हो असं? संविधान. बाबासाहेबांनी काय केलं असं? बाबासाहेबांनी काय केलं? शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी, 4 जातीसाठी सवलती, हम्म, आपल्यावर होणारे अन्याय, हम्म, त्याला कसं तोंड द्यायचं, काय करायचं, हे त्यांनी त्यांच्या आचरणातून आम्हाला घेता आलं. बर मग तसंच बाबा- अण्णाभाऊ साठे, अण्णाभाऊ साठेंचं शिक्षण कमी होतं, गरिबीमुळं, तरी सुद्धा ते मुंबईला गेले. पत्राच्या चाळीत कुठे एका म्हातारीपाशी राहिले. हम्म, तिथं त्यांनी सुरुवात केली अशी गाणी म्हणायला. म्हणता म्हणता त्यांनी ही लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, वारणेचा वाघ, फकीरा, डोळे मोडीत राधा चाले, अशा अनेक त्यांनी सुद्धा कादंबऱ्या लिहिल्या. तुम्ही वाचली ती कधी? हो, फकीरा वाचली ना मी. होय. होय, अजून फकीरा पुस्तक वाचली, डोळे मोडीत राधा चाले ही वाचली. हा. हा, अजून कोणती कोणती पुस्तक वाचली तुम्ही? वारणेचा वाघ वाचलाय.
अजिबात लायब्ररी होती ना इथं. इतर साहित्य अजून कोणाकोणाचं वाचलंय तुम्ही? इतर साहित्य वाचले पण मला आता ते लेखकांची नावं आठवत नाही. पुस्तकांची नाव आठवत होती का? नाही अहो. बाबासाहेबांवर कविता कशी लिहू वाटली आम्हाला धडा होता. हां मग बाबासाहेबांची गरिबी, बाबासाहेबांच्या गरिबीमुळे त्यांना उजेड मिळाला नाही अभ्यास करायला. हां ती परिस्थिती मी अनुभवली पुन्हा नंतर. मला मुलीने खंदील दाखवला नव्हता ना. मग त्यांनी तर रोडवरच्या दिव्याखाली अभ्यास केला. पोटाला नसलं तरी चालत यायचे, पायात चप्पल नाही. आणि उच्च शिक्षण घ्यायला त्यांना तालुक्याला जावं लागायचं. प्रत्येक गावात काही मोठ्या शाळा नव्हत्या. तालुक्याला जायचे तर जाताना चालत जायचे, चालत यायचे, पायात चप्पल नसायचे. त्यावेळेस त्यांनी गाडी ते असेच निघाले एके दिवशी. मग शाळा सुटली, ऊन झालं आणि त्या उन्हात येताना पाठीमागून एक गाडी आली. गाडी पुढं होती, त्यांच्या पुढं गाडी. ते चालत असताना मग त्यांनी काय केलं, गाडी दिसते म्हणून पळत पळत गेले. ओ गाडीवान दादा, ओ गाडीवान दादा, थांबा, ओ जरा थांबावं. पळत तिथं गाडी गाठली. गाडी थांबवली गाडीवानानं. का रे? राहो मला गाडीत घ्या, माझं पाय लय भाजायला लागले, तर ओ माझ्या पायात चप्पल नाही. अरे पण तू कोणाचा आहे? त्यानं सांगितलं मी अस्पृश्य आहे म्हणून. गाडीवानानं तेवढा शब्द ऐकला की गाडी एकदम ताणली. शेवटी बाबासाहेबांना त्या गाडीत घेतलं नाही. पायी चालत चालत बाबासाहेब आले. आम्हाला ते धडा वाचलं की वाटायचं एवढं यांनी इतकं जिद्दीनं हे करून. मग आपल्याला तर जुनी पाणी का होईना पुस्तकं मिळते ती, जुनी पाणी कपडे मिळते ती. आता आपल्या आपल्या गावात शाळा आहे तर मग का आपण जाऊ नये, अशी आमची ही वाढत गेली, अपेक्षा वाढत गेली. आणि आता मी त्यांच्यावर एक आपलं कसं तरी गीत लिहिलेलं आहे. भीमा म्हणू का म्हणू देव, कोणत्या शब्दात गाऊ गुण. भीम माझा लई गुणवान, जातीसाठी झिजविला प्राण, जातीसाठी झिजविला प्राण. लढा दिला ग बुद्धीनं, कोणत्या शब्दात गाऊ गुण. जगी असा खूप बहान, भीमच माझा गेला होऊन, भीमच माझा गेला होऊन. माता भीमाई भाग्यवान, कोणत्या शब्दात गाऊ गुण. शिक्षण घेताना खूप त्रास, उजड नव्हता अभ्यासास, उजड नव्हता अभ्यासास. रोडच्या दिव्यानं दिली साथ, कोणत्या शब्दात गाऊ गुण. शिक्षणासाठी जाई तालुक्यास, अनवानी पायाने चाले वाट, अनवानी पायाने चाले वाट. नाही म्हणाले ऊन तान, कोणत्या शब्दात गाऊ गुण. भीमा चालत होता वाट, बैलगाडी दिसली समोर त्यास, बैलगाडी दिसली समोर त्यास. नाही थांबवली गाडी त्यानं, कोणत्या शब्दात गाऊ गुण. भीमाने सोशिला खूप त्रास, मात्र चमकला सूर्यागत, मात्र चमकला सूर्यागत. संविधान लिहिले छान, कोणत्या शब्दात गाऊ गुण. बंधू भगिनींना जोडिते हात, भीमाची तत्व कोरा हृदयात, भीमाची तत्व कोरा हृदयात. नाही विसरायचे भीम ज्ञान, कोणत्या शब्दात गाऊ गुण. भीम म्हणू का म्हणू देव, कोणत्या शब्दात गाऊ गुण. नाटकात असं एक टोपलं घेतलं होतं नाटकात. त्या टोपल्यात वांग, कांद्याची पिंडी, गवार, भोपळा, ज्या गाण्यात जेवढ्या वस्तू शब्द होते तेवढ्या त्या वस्तू दाखवायच्या म्हणताना. भाजी ताजी नितवानी, भेंडी, भोपळा, गवारी, आले राम पारी दारी, आता होऊ द्या भवानी. भाजी ताजी नितवानी, मळ्यातून मी घेऊनी
आले पातीचे हे कांदे, त्याच्या संगे खाया घ्यावी, काळी सुंदर ही वांगी, भाजी गरम करून खावी, मसाला भरून आले राम पारी दारी, आता होऊ द्या भवानी, भाजी ताजी नितवानी. शाळेत तुम्ही हुशार होता का? हुशार होते. होय. किती नंबर असा शाळेत? सहसा पहिलाच असायचा, पण आपलं दुसरा तिसरा होय. म्हणायचं. बर. हा. कारण प्रश्न उत्तर विचारताना मुली गाईड मधलं बघून सांगायच्या. हा. मग त्यावेळेस मला असं अचूक उत्तर सांगता येत नव्हतं. मी आपलं जे हे क्रमिक मधलं वाचलंय हा. तेच सांगायचे, म्हणून आपला दुसराच म्हणायचा. म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं सांगायचं. म्हणजे मला आणि सांगायचं बाकीच्या वाचन आज्या? केलेलं त्यांनी बघून हे असं सांगायचं. होय. मला गाईड गुरुजींना कळायचं नाही का हे? गुरुजींना कळत नव्हतं का? कळायचं ना. मग मग परीक्षेत पण मी लिहिताना माझे जे मी वाचन केलंय हा. त्या पद्धतीने लिहायचे, त्याच्यामुळे मला जास्त मार्क पडायचे. होय. हा, परीक्षेत मग तुमचा नंबर यायचा का? लिहायचा. होय. हम्म. किती वेळा तुमचा पहिला नंबर आलता? पहिला नंबर माझा सतत येत होता. होय. हो. मग ते 10वीला मी तिकडे गेले, हा. तिकडून आले, एवढं ती प्रौढ वर्ग ही चालवलं. हम्म. नंतर मला नाही, मग हा? तुमची स्पर्धा असायची काय? मग तुमचा जसा पहिला नंबर यायचा, हा, तुमच्या बरोबर मग दुसरं कोण असायचं? स्पर्धेला हा? मुली असायच्या ना. कोण कोण होतं? हे रोपल्यातल्या कौशल्य पाटील, आशा काळे, हम्म. आणि मालन पाटील, हा. आमच्यातली शैला शेटे, हा. आनंदी गोरे, हे तुमच्या नंबरासाठी रेस लागायची? आमचे लागायचे. होय. हो. तुम्ही मागे पुढं असं? थोडं एक दोन यानं मागं पुढं व्हायचं. होय. असं मग व्हायचं. त्या बाकीच्या पोरी काय म्हणायच्या का तुम्हाला? काय नाही म्हणायचे. हा? म्हणायचे तुला गाईड नसून कसं काय आलं उत्तर लिहायला, हा. आणि आम्ही किती व्यवस्थित लिहिलं. मी म्हणायचे मला जसं तर तसं मी लिहिलंय, हा. तपासणाऱ्यांनी तपासलंय, हा. तुला आणि मला तरी काय माहित आहे. मग तुमची अभ्यास करण्याची पद्धत काय होती हो? माझी पद्धत, मी पहाटे माझी आई लवकर उठायची, हा. लोकांची झाडलोटी करायला जावं लागतंय म्हणून. हा. त्यावेळेस मला उठवायची. हा. आई गेली हम्म. की मी उठायचं आणि पुस्तक घेऊन बसायचं. बर. उजडूच तर अभ्यास करायचा. हा. तिथनं आईला 10-11 वाजायची यायला. हा. मी उठायचं, पुन्हा आंघोळ करायची, हा. आवरायचं आणि आपलं दप्तर उचलून शाळेत जायचं. चहा करून ठेवायची आई. हा. आणि कधी कधी तेल पण नसायचं डोक्याला जाताना विणी घालायला, हा. त्यावेळेस पाणी लावायचं. बर. पाणी लावायचं नाही, विणी घालून जायचं. हा. हम्म. होय. हो. शाळा किती लांब होती घरापासून? लांब होते जरा, म्हणजे गावातच होती, हा. जरा लांब होती. मग सोबत कोण असायचं तुमच्या? सुट्टीचं काय सगळे वाटणी माणसंच, होय. विचार करायचा नाही सुट्टीचा. नाही, तुमचे मैत्रिणी शाळेतल्या? मैत्रिणी ते मागं पुढे जायचे ना, होय. असं ती तिच्या घरनं यायची, मी माझ्या घरनं यायची. होय. मग शाळेतच संगम व्हायचा प्रार्थनेला. ह्याला 4थीला होते, हम्म. 3री-4थीला. मग सहल जायची होती आरणला, इथं बर. ओढणीप जवळ हा. सावता महाराजांच्या दर्शनाला. हम्म. मग मला पैसे नव्हते जायला, हम्म. मग किती 10 रुपये तर भरावे लागत होते, हम्म. पण ते पण नव्हते. मग सगळ्या मुली निघाल्या, मला जाऊ वाटायचं. हम्म. बाई म्हणल्या चल तू पण. मग मी 2 दिवस आईला म्हणायची मला सहलीला जायचं आहे, सहलीला जायचं. आई म्हणायची अगं आपल्याकडे पैसे नाहीत, कुणाचं मागायचं, त्यांचं घेतलं तर कशानं द्यायचं. हम्म. मग मी रडले. मग आईनं मला सांगून मी पण 2 दिवस ऐकले नाही. हट्टानं तिला मी म्हणायची मी जाणारच आहे, मी जाणार आहे. हम्म. मग आई उठली, आई भाकरी करत होती. हम्म. आई म्हणली कशी जाते, म्हणली बघते, म्हणली मी. उठली ना, आईनं मला 1-2-3 चापटा लावल्या. बर. हा, मग मी तशीच रडत बसले. हा. हा, मी जाणारच म्हणायची, मी गेल्याशिवाय मी जेवतच नाही आज. हा. मग काय आईला वाटलं काय की आईनं काय केलं, 2 शेर ज्वारी घेतली, हम्म. विकायला गेली. हम्म. त्याचे तिला 12 रुपये का काय आले. एक पाहिली 4 शेराचे 12 रुपये आले. बर. मग नाही ती ज्वारी परत आणली. मी गेले, नको म्हणलं आपल्याला ज्वारी नसते म्हणलं खायला. हम्म. मग तिने एक छोटासा डबा होता पितळेचा आमच्या घरात, बर. तो डबा घेतला आणि नेऊन तिनं घाण ठेवला बर. एका सावकाराच्यात. हा. 15 रुपयाला घाण ठेवला बर. तो डबा. हा. आणि मग मला तिनं म्हणली 10 रुपये तुझ्या बायांना दे आणि 5 रुपये तू खा, तू काय अशी ऐकायची नाही. हा. आणि मी शेवटी सहलीला गेलेच. बर. अच्छा. हा. कशी झाली तेवढंच मी सहल? आईला त्रास दिलेला. होय. हा, आणि सहल कशी चालते का? सहल एकदम छान झाली. होय. मुली म्हणल्या अगो बरं झालं आला, आम्हाला वाटायचं तू इथे का नाही, इथे का नाही. अगं मला आम्हाला पैसे नव्हतं. बाईने विचारलं हा. जाधव तू कशी काय आली, तू म्हणली होती नक्की सांगता येत नाही. हम्म. अहो म्हणलं मार खाल्लाय बाई मी म्हणलं ती सहलीला येण्यासाठी, तर कसं काय आम्हाला पैसे नव्हतं. हा. माझ्या आईने एक डबा घाण ठेवला आणि 15 रुपये आणले, त्यातनं मला तिनं दिलं 10 रुपये तुम्हाला द्यायला आणि 5 रुपये मला खायला. हा. नारळ एक फोड म्हणली, त्यावेळेस 12 ने 8 ने नारळ यायचा ना, बर. बर. आणि एक नारळ फोडून काय खांबली तुला काय खायचं ते.
मग बाई म्हणल्या तुम्हाला म्हणायचं. मी म्हणलं नाही, तुम्हाला कसं मागायचं म्हणलं, आम्ही कसं तुम्हाला मागायचं. एकदा असं बोराचे दिवस होते आणि माझी प्राथमिक शाळा आहे, तिथे एक पाठीमागं वड आहे. त्या वडाच्या झाडात एक सावतामाळी म्हणून आहेत, आता ते आता अस्तित्वात नाही, त्यांचे आहेत सगळे. मग लय गोड बोरीची झाडं त्यांचे त्या बांधाला. मग ते काय घेऊच देत नव्हते आम्हाला, विकली जायची ना बोरं. मग आम्ही लगेची सुट्टी झाल्यावर आम्ही दोघी चौघीने ठरवलं आपण जायचं म्हणलं आता बोरच आणायला. आज ते झोपलं असेल म्हणलं म्हातार. हा मग ती बोऱ्याच्या वळीनं म्हातारा इकडल्या झाडाखाली झोपलं होतं, बोरे खाली. बोरं एकदम पिकलेली. म्हणले आता कसं, मग मला येत होतं चढायला. मग पुरी म्हणले आता कसं करायचं ग चढायला. थांबा म्हणलं चढते, पडले तर पडले म्हणलं, बोरच नेऊ म्हणलं. आपल्याला त्या दिवशी ढेकळं घातले, ते म्हणलं येऊ दिलं नाही. चढले, वर चढले, फाटा हलवला, बादा 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 बोरं पडली. सगळ्याच आमचं किस्सं भरलं. किस्सं भरून हळूच उतरताना जरा पाय घसरल्यासारखा झाला की बघ खालच्या पुरी म्हणलं आगा गाग म्हणूस तर म्हातारं जागा झालं. हा म्हातारं ती बोरी खाली पलीकडच्या. ती पुरी म्हणल्या मी असं करूच रागा गाग पाय घसरला असं केलं की आगा गा गप्पा म्हणून तर म्हातारं जागा झालं. तसं उठलं ढेकलं घेऊन. तुमच्या बायलीच्या कार्ट्या बोरं खाय येतं होय, पाणी दिलं काय तुमच्या आईबापानं झाडाला होय ग, असं म्हणत आमच्या मागे लागलं. तिथनं धू काट्यातनं मला 4-5 काट्या मोडलं. तशीच पळत आले, पळत येऊन वड्यातनं मारुतीच्या मंदिर पासून येऊन शाळेत जाऊन बसले. हा मग तिथं पुरी लागली हसाय सगळ्या. म्हणजे आपल्याला बाई ढेकळं घातले असते, ढेकळं लागला का म्हणलं नाही लागला मला. मागणं ढेकळं फेकायला लागलं ना, मला काटाड्यातनं लवकर निघायला. तुम्ही काय उडीच मारली का झाडावर? मग झाडून उडीच आणली खाली निम्या बुडातनं. हा तशीच धुम पळाले. ते ढेकळं घेऊन माग ते गेल्या पुढं. म्हातारं उठलं की मीच अडकले. बोरं बी मीच चारली वर चढून आणि ते गेल्या निघून मी अडकले. हा ढेकूळ काय लागून घेतला नाही म्हाताऱ्याचा. आणि दुसऱ्या दिवशी मी एके दिवशी काय झालं, शाळेतून गेले. मग आम्हाला राखेल नव्हतं. आई म्हणले आपल्याला 10 पैशाचं राखेल घेऊन ये, म्हणून मी बाटली घेऊन राखेलला गेले. तर चांगला दिवस मावळा चालता. मग इथे मुख्याध्यापक असं फिरत असतील, संध्याकाळी व्यायाम करत असतील. मी दिसले, सर मला दिसलं की मी अशी लपले, पण त्यांनी मला बघितलं. हा मग मी सकाळी शाळेत गेले. सर म्हणले जाधव उठ उभा राहा. म्हणलं मी तर काय खोड केली नाही, सरांनी मला कसं काय उभा केलं तासाला आल्यावर. म्हणले रात्री कुठे गेलती तू, दिवस मावळल्यावर अंधार पडल्यावर. तर कधी हो म्हणलं सर. म्हणले बघ लक्षात ठेव, तू लपले होते ना म्हणले तिथं. होय आहो म्हणलं राखेला आणाय गेलते. घरी नव्हतं का कोण आणायला, तर नव्हतं म्हणलं घरी कोण, म्हणून मला यावं लागलं सर. असं संध्याकाळी परत यायचं नाही, उजेड आहे तोपर्यंत काय असेल ते घेऊन जायचं. असं आम्हाला शिक्षकाची पण भीती वाटायची ना. सर कुठं दिसलं की लगे लपायचं, मॅडम दिसलं की लपायचं. म्हणजे सगळ्यांची भीती असायची, भीती असायची, सगळ्यांचं लक्ष हो असायचं. भीती असायची. पहिली माणसं माया पण लई करायची आहे का नाही, खूप माया, जीव लावायची. जीव लावायची. काय एवढं जीव लावायचे होते काय त्यांना बाहेरचं माहित नव्हतं ना, टीव्ही माहित नव्हता, मोबाईल माहित नव्हता, पिठाच्या चक्क्या माहित झाल्या, पुण्यात दळायचं माहित नव्हतं. वेळ घावायला लागला ना त्यांना. पहिलं उठले कामाला निघावं लागायचं दिवस उगायचे आत. आता काय, आता सगळं सुशिक्षित झाले, ती कामगार घरात कोणतर हाय, नोकरीला जाते ती, काहीच नवरं जाते तर बाया घरी असते, त्या टीव्ही असतो घरात. आणि खायला नसलं तर नसलं पण टीव्ही आणि हातात मोबाईल.